लोहारडोंगरी लोहखान विरोधातील अन्नत्याग आंदोलनाची सांगता। लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोहखान प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर 10व्या दिवशी मागे घेण्यात आले। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली। इकोप्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी या लोहखान प्रकल्पाच्या विरोधात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता। या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली। त्यानंतर पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना निंबू पाणी पाजून आंदोलन सोडविण्यात आले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। आंदोलनांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती बंडू धोत्रे यांनी यावेळी दिली। उपोषणस्थळी भेट दिली आहे आणि उपोषण सोडण्यात आलं आहे, काय सांगाल? बंडू धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे। त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आलेले आहे। खूप खूप धन्यवाद। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी या अनुषंगाने आणि सोबतच जिल्ह्यातील वाढता वाघ मानव संघर्ष या निवारणाच्या जवळपास प्रलंबित 16 मागण्या या सर्व 17 मागण्यांना घेऊन या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं। आज 10वा दिवस होता आणि आज 10व्या दिवशी शासनातर्फे त्याची दखल घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि आजचं उपोषण जे आहे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते हे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या उपस्थित आणि यांच्या हाताने हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे।